तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे 2 चलातील रेषीय समीकरण. तर त्याच्यातले सराव संच 5.2 मधले प्रश्न आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केले होते. तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 5 बघितले होते. आता त्याचा दुसरा भाग आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 6 पासून पुढचे जे 10 पर्यंतचे प्रश्न आहेत सगळे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर का तुम्हाला पहिले 1 ते 5 प्रश्न बघायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे जाऊन तुम्ही हे 1 ते 5 प्रश्न बघू शकता. ओके, तर सुरू करूया आपण. प्रकरण क्रमांक 5 2 चलातील रेषीय समीकरणे, सराव संच 5.2 चा दुसरा भाग. त्याच्यातला 6वा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न काय आहे? 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4,500 रुपये. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7,000 रुपये आहे. तर मग एकूण 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची किंमत किती ते शोधून काढायचं. मग उत्तराच्या सुरुवातीला आपण काय करणार, तर समजा एक्स आणि वाय ही चल घेऊया. समजा एका खुर्चीची किंमत त्याला एक्स रुपये माने किंमत बरोबर एक्स रुपये व एका टेबलची किंमत त्याला काय म्हणे वाय रुपये. तर इथून सुरुवात करूया. एका खुर्चीची किंमत किती? एक्स रुपये आणि एका टेबलची किंमत वाय रुपये म्हणे. मग आता पहिल्या अटीनुसार आपल्याला 2 अटी दिलेल्या असतात प्रश्नामध्ये समीकरण सोडवण्यासाठी. पहिल्या अटीनुसार काय म्हटलंय? 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत. आता एका खुर्चीची किंमत किती आहे? एक्स रुपये. अशा 3 खुर्च्यांची किंमत किती असणार? 3 गुणिले एक्स. एका टेबलची किंमत किती आहे? वाय. तर असे किती टेबल आहेत? 2. तर 2 टेबलची किंमत किती असणार आहे? वाय. 2 गुणिले वाय करायचं, किमतीला 2 ने गुणायचं. हे दोन्ही मिळून एकत्रित किंमत किती होते? 4,500 रुपये. म्हणजे थोडक्यात आपलं पहिलं समीकरण काय येईल? 3x अधिक 2y बरोबर 4,500 रुपये. त्याला क्रमांक 1 देऊया. आता दुसऱ्या अटीनुसार लिहूया आपण. दुसरी अट काय दिलेली आहे प्रश्नामध्ये जर आपण बघितलं, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिलेली आहे? याच्यामध्ये 5 खुर्च्या आहेत, म्हणजे एका खुर्चीची किंमत एक्स आहे, तर 5 खुर्च्यांची किती येणार? 5 गुणिले एक्स. 3 टेबलांची किंमत, एका टेबलची किंमत वाय आहे, तर 3 टेबलांची किंमत किती येणार? 3 गुणिले वाय. आणि मग दोन्ही मिळून एकत्रित किंमत किती सांगितलेली आहे? 7,000 रुपये. आता 5 गुणिले एक्स 5x अधिक 3y बरोबर 7,000 रुपये. तर याला क्रमांक 2 देणार दुसऱ्या अटीनुसार. मग आता 5x अधिक 3y बरोबर 7,000. या दोन समीकरणांकडे जर आपण बघितलं तर इथे कुठलाही सहगुणक समान नाहीये. म्हणजे इथं जर आपण बघितलं 3 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आणि इथे 3 आहे. तर सहगुणक समान करण्यासाठी आपण काय करूया, तर असं लिहूया. समीकरण 1 ला तर समीकरण 1 ला आपण 3 ने गुणू. समीकरण 1 ला कितीने गुणायचं? 3 ने. व समीकरण 2 ला 2 या संख्येने गुणायचं, 2 ने गुणून. समीकरण 1 ला 3 ने आणि समीकरण 2 ला 2 ने गुणायचं. मग समीकरण 1 ला 3 ने गुणायचं म्हणजे कसं लिहायचं? 3 गुणिले हे समीकरण 1 लिहून काढा. 3x अधिक 2y बरोबर 4,500. ओके, याला 3 ने गुणायचं. आता 3 ने गुणल्यानंतर हे किती होणार? 3 गुणिले 3 3 त्रिक 9x. परत 3 गुणिले, जर याला 2 ला गुणलं तर 3 गुणी किती येणार? 6y. 3 गुणिले 3 3 त्रिक 9x, 3 गुणिले 2 6y. पूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं आणि मग 3 गुणिले 4,500 म्हणजे 0 येणार. परत 0, 3 15 येणार. 3 12 आणि 13 म्हणजे 13,500 हे येणार. तर याला आपण पुढचं समीकरण लिहूया, समीकरण 3 म्हणूया त्याला. आणि त्याच्यानंतर पुढचं जे समीकरण आहे म्हणजे समीकरण 2 ला 2 ने गुणायचं. 2 गुणिले समीकरण 2 हे आहे आपल्या इथे 5x अधिक 3y बरोबर 7,000. ओके, आता 2 ने गुणताना 2 गुणिले 5 म्हणजे किती येणार? 10x येणार. परत 2 गुणिले 3 तर बेत्रिक किती येणार? 6y. आणि परत 2 गुणिले 7 केले तर किती येणार? 14 आणि वरची 3 शून्य म्हणजे 14,000 आलं. याला काय म्हणूया? समीकरण 4 म्हणूया. आता जे समीकरण 3 आणि 4 मिळालं तर त्याच्यामध्ये 6 हा सहगुणक समान झालाय वायचा, तर तो कॅन्सल करूया आपण. इथे 6 झालं, इथे सुद्धा 6y झालं.
तर समीकरण 4 मधून काय करायचं, वजा करायचं समीकरण 3. हे वजा करायचं म्हणजे समीकरण 4 वजा समीकरण 3. समीकरण 4 काय आहे, 10x अधिक 6y बरोबर 14,000. हे पहिलं झालं. त्याच्यानंतर समीकरण 3 काय आहे, 9x अधिक 6y बरोबर 13,500. ही जर वजाबाकी केली आपण तर इथे मूळचं चिन्ह अधिक आहे, ते अधिक बदलून वजा होणार. या सुद्धा अधिकचं काय होणार, वजा होणार. आणि 14,000 याचं मूळचं चिन्ह अधिक आहे, तर ते अधिक बदलून काय होणार, वजा होणार. ओके. आता पहिल्यांदा 10x मधून 9x वजा केले, 10 मधून 9 गेले किती उरणार, 1x होणार. ओके. 10 मधून 9 गेले किती उरणार, 1x. तर 1x म्हणजे काय लिहिणार आहे तसं x लिहा फक्त. 1x चा अर्थ काय, फक्त x. तुम्ही 1x असं वेगळं लिहायची गरज नाही, सहगुणक 1 लिहायची काही गरज नाही. 10 वजा 9x, 10x वजा 9x, 1x म्हणजेच x. परत अधिक 6y आणि वजा 6y एकमेकाला काय होतील, चिन्ह भिन्न असल्यामुळे कॅन्सल होतील. आणि 14,000 मधून 13,500 वजा केले तर किती राहणार, x बरोबर किती राहणार, 500. आता ही जी किंमत मिळाली आपल्याला x बरोबर 500, तर ती कुठल्याही एका समीकरणामध्ये काय करा, ठेवा. तर x बरोबर 500 समीकरण 1 मध्ये ठेवू. तर कशामध्ये ठेवायचे, समीकरण 1 मध्ये ठेवायचे. मग समीकरण 1 काय होतं बघा, 3x अधिक 2y बरोबर 4,500. ओके. 3x अधिक 2y बरोबर 4,500. तर याच्यामध्ये आपण x ची किंमत किती ठेवायची, x बरोबर 500 ठेवायची, अधिक 2y बरोबर 4,500. मग आता 3 गुणिले जर 500 केलं आपण, 3 किती येणार, 15, आणि वरची 2 शून्य म्हणजे 1500 येणार, अधिक 2y बरोबर 4,500. आता इथे काय होईल, हे अधिक 1500 इकडे येऊन वजा होतील, म्हणजे 2y बरोबर 4,500 वजा 1500. तर 2 इथं काय करूया, आधी आपण ही वजाबाकी करूया. तर किती उरणार, हे 3,000 उरणार. आणि 3,000 उरल्यानंतर 2y चा अर्थ काय, 2 गुणिले y. तर ते गुणिले y गुणिले 2, हा जो गुणिले 2 आहे तो इकडे येऊन भागिले होईल. म्हणजे 3,000 ला कितीने भागायचं, 2 ने. 3,000च्या निम्मे केले तुम्ही म्हणजे 2 ने भागले तर किती येणार, 1500. मग आता आपल्याला प्रश्नात काय विचारलं, 2, जर आपण प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये 2 खुर्च्या आणि 2 टेबल. तर असं लिहूया आपण, 2 खुर्च्या बरोबर 2 खुर्च्या अधिक 2 टेबल बरोबर टेबलची किंमत. म्हणजे 2 खुर्च्या अधिक 2 टेबल यांची किंमत शोधताना 2 गुणिले खुर्च्यांची किंमत किती मांडली होती आपण, x, अधिक 2 टेबल, टेबलची किंमत किती मांडली होती, y. 2 गुणिले y करायची. ओके. 2 गुणिले y. आता याच्यात किमती ठेवूया. 2 गुणिले x ची किंमत किती आली आपली, x आपण ऑलरेडी शोधला, किती आला तो 500. तर त्याची किंमत ठेवूया बरोबर 500, अधिक 2 गुणिले y, y ची किंमत किती मिळाली आता, याची किंमत ठेवायची 1500. मग 500 गुणिले 2 किती येणार, 1000, अधिक 1500 ला 2 ने गुणलं तर किती येणार, 3,000. म्हणजे एकत्रित 1,000 आणि 3,000 ही किंमत किती येणार, एकूण 4,000 रुपये. म्हणजे थोडक्यात हे वाक्य शेवटी लिहा, 2 खुर्च्या व 2 टेबल यांची एकत्रित किंमत किती होणार आहे, 4,000 रुपये. आणि हे आपलं काय असणार आहे, अंतिम उत्तर असणार आहे. ओके. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचं. तर आता उदाहरण क्रमांक 7 बघूया. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती 2 अंकी संख्या कोणती. आता 2 अंकी संख्येमध्ये समजा एक 25 एखादी किंवा 57 एखादी संख्या आहे, तर त्याचा एकक स्थानचा अंक 7 आणि दशक स्थानचा अंक 5 अशी मिळून 2 अंकी संख्या तयार होते. त्यामुळे आपण सुरुवातीला काय म्हणूया उत्तरामध्ये, समजा एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक किती आहे, x आहे असं समजा, व दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक किती आहे, y आहे. सुरुवात कशी करायची, त्या संख्येचा एकक स्थानच्या अंकाला काय मानायचं, x मानायचं, आणि दशक स्थानच्या अंकाला y. तर पहिल्या अटीनुसार, पहिली अट बघितली आपण, पहिल्या अटीनुसार, तर पहिली अट काय सांगते आपल्याला, तर त्यातील अंकांची बेरीज म्हणजे अंक कुठले आहेत, एकक स्थानचा x आणि दशक स्थानचा y, तर यांच्या अंकांची बेरीज किती आहे, 9 आहे. तर याला क्रमांक 1 द्या पहिल्या अटीनुसार. आता दुसरी अट मांडण्याआधी ती संख्या नेमकी कशी असणार आहे बघा, ती संख्या किंवा असलेल्या मूळ संख्या जी आपल्याला दिलेली आहे, ती संख्या, ती दिलेली संख्या मूळची, कंसात लिहा हवं तर मूळची, म्हणजे सुरुवातीला जी आपल्याला संख्या दिली आहे ती संख्या
कशी असणार आहे, समजा 2 अंकी संख्या समजा 36 आहेत. तर 36 कसं तयार होतं, एकक स्थानचा अंक तसाच असतो 6 आणि दशक स्थानचा अंकाची किंमत किती असते 30. 30 अधिक 6 मिळून किती होतात 36. तसं इथं एकक स्थानचा अंक Xच राहणार आहे. अधिक दशक स्थानचा अंकाला कितीनं गुणावं लागणार, इथं 3ला कितीनं गुणल्यावर 30 आले, 10नं गुणल्यावर. तसं दशक स्थानचा अंक Y म्हणजे त्याला कितीने गुणायचं, ह्या उदाहरणावरून लक्षात ठेवा 36च्या 6 आहे तसे 10 गुणिले 3 30. तसं एकक स्थानचा अंक आहे तसं आणि दशक स्थानच्या अंकाला कितीने गुणायचं 10ने. म्हणजे ती संख्या काय होणार आहे X अधिक 10 आता अदला बदल करून अंकांची अदला बदल करून तयार होणारी संख्या. तर ती तयार होणारी संख्या कशी येणार आहे, अंकांची अदला बदल करून तयार होणारी संख्या. तर एकक स्थानचा अंक आता कोण घ्यायचा, Y घ्यायचा आणि दशक स्थानचा अंक X घ्यायचा. पण दशक स्थानच्या अंकाला आपण कितीनं गुणतो 10ने. त्यामुळे एकक आणि दशक स्थानच्या अंकांची अदला बदल करायची. तर हे लक्षात ठेवायचं. मग दुसरी अट देऊया. दुसऱ्या अटीनुसार जस्ट मिनिट. दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलंय, जर अंकांची अदला बदल केली तर मिळणारी संख्या म्हणजे अंकांची अदला बदल करून कुठली संख्या मिळाली, Y अधिक 10X बरोबर ही आधीच्या म्हणजे मूळच्या संख्येपेक्षा 27 जास्त आहे. मूळची संख्या किती आहे, ती संख्या मूळची मांडली होती ती किती आहे X अधिक 10Y. तर त्याच्यापेक्षा ती कितीने जास्त असणार आहे, अधिक 27. म्हणजे अंकांची अदला बदल करून येणारी संख्या ही मूळच्या संख्येपेक्षा म्हणजे ह्यापेक्षा कितीने जास्त आहे, 27ने जास्त आहे. आता हे फक्त काय करूया आपण व्यवस्थित लिहूया. इथे मूळचे 10X आहेत, तर हा अधिक X ह्या X कडे येऊन काय होईल, वजा X होईल. तसंच इथं ऑलरेडी अधिक Y आहे, त्याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, आणि हा अधिक 10Y याच्याकडे येऊन काय होईल, वजा 10Y असं राहील. आणि इथे जसं धन 27 अधिक 27 आहे तो राहील. आता 10X मधून X गेले म्हणजे 1X गेले, 10 मधून 1 गेले किती राहील 9X. आता परत इथं 1 आहे, काही नाही म्हणजे सहगुणक 1 वजा 10 केला आपण, तर 1 वजा 10 किती येणार 9 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण चिन्ह येणार. ओके, म्हणजे ऋण 9Y बरोबर 27. आता हे सोपं करण्यासाठी काय करायचं, इथे एक वाक्य लिहायचं, दोन्ही बाजूस 9ने भागून. कितीने भागायचं 9ने भागायचं, म्हणजे 9X भागिले 9 वजा 9Y भागिले 9 आणि 27 भागिले 9. मग काय होईल, 9ला 9 इथे कॅन्सल होईल, फक्त X राहील. इथे 9ला 9 कॅन्सल होईल, वजा Y, 9 एके 9 आणि 9 त्रिक 27 म्हणजे किती येणार 3. तर हे आपलं काय असणार आहे, दुसरं समीकरण असणार आहे. आता सोपी समीकरण आलेत, तर ती सोडवण्यासाठी काय करायचं, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून. तर समीकरण 1 काय आहे आपलं, जे सुरुवातीला आपण मिळवलं होतं, X अधिक Y बरोबर 9, ते पहिल्यांदा लिहून घ्या. X अधिक Y बरोबर 9 आणि समीकरण 2 काय आलं होतं, X वजा Y बरोबर 3. ह्या दोन्हींची काय करायची, बेरीज करायची. मग बेरीज केल्यावर काय होणार, X अधिक X किती येणार 2X, अधिक Y वजा Y एकमेकाला कॅन्सल होणार, म्हणजे 2X बरोबर 9 आणि 3 किती येणार 12. 2X चा अर्थ काय, 2 गुणिले X बरोबर 12, म्हणजे गुणिले 2 काय होणार भागिले होणार, म्हणजे X बरोबर 12 भागिले 2, म्हणजेच X ची किंमत किती येणार, X बरोबर 6 येणार. आता X बरोबर 6 समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 काय आहे, X अधिक Y बरोबर 9, तर त्याच्यात X ची किंमत किती ठेवायची, 6 अधिक Y बरोबर 9. तर मग इकडं अधिकचा काय होणार, वजा होणार, म्हणजे Y बरोबर 9 वजा 6, म्हणजे Y बरोबर किती येणार, 9 मधून 6 गेले 3. ओके, आपण सुरुवातीला काय मांडलं होतं, म्हणून एकक स्थानचा अंक आणि दुसरा असतो तो दशक स्थानचा अंक. तर एकक स्थानच्या अंकाला काय मांडलं होतं आपण X, दशक स्थानच्या याला Y. X ची किंमत किती आलेली आपली 6, म्हणजे एकक स्थानचा अंक 6 आणि दशक स्थानचा अंक 3, म्हणून ती संख्या बरोबर किती येणार आहे. तर आपण संख्या कशी लिहितो, आधी एकक स्थानचा अंक हा आणि त्याच्या समोर दशक स्थानचा, सॉरी एकक स्थानचा अंक आहे आपला, उलट झालं ते, एकक स्थानचा अंक आहे 6 आणि त्याच्या समोर दशक स्थानचा अंक 3, म्हणजे किती होणार, ती संख्या बरोबर 36 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे ते उत्तर काय करायचं आपण शोधून काढायचं. आता हे आपलं झालं 7वा प्रश्न. आता पुढील बघूया 8वा प्रश्न. तर आता प्रश्न क्रमांक 8,
त्याच्यामध्ये आहे त्रिकोण ABC मध्ये कोण A चे माप हे कोण B व कोण C या कोणांच्या मापांच्या बेरजे एवढे आहे. तसंच B ला C चं गुणोत्तर किती आहे? 4:5 आहे. तर त्या त्रिकोणांच्या कोणांची माप शोधून काढायची आहेत. तर A चं माप कोणावर अवलंबून आहे? B आणि C वर अवलंबून आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला असं करूया, समजा कोण B चं माप समजा x आहे आणि कोण C चं माप काय मानूया, त्याला y मानूया. तर त्यावरून काय लिहिणार आपण? कोण A चं माप किती येणार? तर हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. कोण A चं माप बरोबर कोण B अधिक कोण C. M म्हणजे काय? M वापरतोय आपण मेजर ऑफ A B. मेजर म्हणजे त्याचं माप. तर A चं माप हे किती आहे? तर B आणि C च्या बेरज एवढं. B चं किती आहे? x आणि C चं किती आहे? y. म्हणजे x अधिक y. हे कुणाचं माप येणार? A चं येणार. आता आपल्याला हा गुणधर्म माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणजे कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. हे लिहायचं. याच्यात कारण काय लिहायचं कंसामध्ये इथे? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ते तिथं कंसात लिहा. आता A ची किंमत टाकूया आपण. A चं काय असणार आहे? x अधिक y. B चं आपण काय मांडलेलं आहे? कोण B चं माप अधिक x आणि C चं माप काय मांडलंय आपण? अधिक y. हे C चं माप. तर तिन्हींची बेरीज किती येणार आहे? 180. तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज. आता याच्यात x किती वेळा आहे बघा? x अधिक x. x अधिक x किती येणार? 2x. तसंच y अधिक y किती येणार? 2y बरोबर 180. आता इथं वाक्य लिहायचं, दोन्ही बाजूस 2 ने भागून. समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीने भागायचं? 2 ने भागायचं. म्हणजे 2x ला 2 ने भागा, 2y ला सुद्धा 2 ने आणि 180 ला पण कितीने भागायचं? 2 ने. याचं उत्तर येताना कसं होणार? 2 ला 2 काय होणार? कॅन्सल. फक्त काय राहणार? x. इथे सुद्धा 2 ला 2 कॅन्सल अधिक y. आणि 180 ला 2 ने भागलं तर किती येणार? 90. म्हणजे पहिलं समीकरण किती आलं आपलं? x अधिक y बरोबर 90. आता प्रश्नामध्ये आणखीन एक दिलेलं आहे. कोण B ला कोण C चं गुणोत्तर, B आणि C चं गुणोत्तर किती आहे? 4:5 आहे. हे तर B चं किती मांडलं होतं आपण? B त्याचा अर्थ काय होणार? B छेद C. छेदामध्ये पण लिहू शकतो अपूर्णांकामध्ये. तर किती येणार आहे? 4/5. B ला C चं गुणोत्तर 4:5 म्हणजे कोण B छेद कोण C बरोबर 4/5. मग B ची किंमत किती मांडली आपण? x. C ची किती मांडली आहे? y. तर ते किती येणार? 4/5 येणार. आणि हे जर सोडवायचं असेल तर काय करणार आपण? तिरकस गुणाकार करणार. तिरकस गुणाकार म्हणजे 5 गुणिले x हे करणार. तर एक स्टेप अशी लिहूया, 5 गुणिले x बरोबर महातिरकस गुणाकार 4 गुणिले y बरोबर मध्ये बरोबर चिन्ह. आता 5 गुणिले x म्हणजे किती येणार? 5x. 4 गुणिले y येणार 4y. आता हा जो अधिक 4y आहे तो इकडे 5x कडे जाऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे काय? 5x वजा 4y बरोबर इकडे काही नाही म्हणजे काय राहणार? 0. कारण पूर्ण 4y तिकडे गेले त्यामुळे इथे 0 राहणार. याला समीकरण 2 म्हटलं आपण. आता समीकरण 1 ला समजा आपण काय केलं? समीकरण 1 ला 4 ने गुणायचं, कारण इथं y चा सहगुणक किती आहे? 4. त्याचा पण 4 करता येईल. समीकरण 1 ला 4 ने गुणून समीकरण 1 आपल्याला काय मिळालं होतं वरती? तर x अधिक y बरोबर 90. तर या पूर्ण समीकरणाला कितीने गुणायचं? 4 ने गुणायचं. मग 4 ने गुणल्यानंतर 8. 4 गुणिले x 4x. परत मध्ये आधी काय अधिकल्या? 4 गुणिले y 4y. आणि 90 ला सुद्धा कितीने? 9 चौक 36 आणि वरची 0 360. म्हणजे 4x अधिक 4y बरोबर 360. याला क्रमांक 3 द्या. आता समीकरण जे नवीन आलंय 3 आणि समीकरण आधीचं जे आहे 2, 2 आणि 3 ची बेरीज करून, बेरीज आपण ऑलरेडी असं लिहिलंय, समीकरण 3 अधिक समीकरण 2 यांची बेरीज करायची. मग आता इथे काय लिहिलं? 4x अधिक 4y बरोबर 360. आणि आधीचं समीकरण काय होतं? 5x वजा 4y बरोबर 0. या दोन्हींची बेरीज केली आपण. तर इथे 5 आणि 4 किती येणार? 9x अधिक 4y वजा 4y एकमेकाला काय होतील? कॅन्सल. चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी 0 येईल. म्हणजे फक्त 9x राहील आणि 360 अधिक 0 म्हणजे आहे तसं किती येणार? 360. 9x चा अर्थ काय? 9 गुणिले x. तर ते इकडे येऊन काय होते? भागिले होते. म्हणजे 360 कितीने भागणार? 9. म्हणजे x बरोबर 9 1 9 आणि 9 चौक 36 आणि वरची एक 0 म्हणजे 40. x बरोबर किती मिळाले आपल्याला? 40 मिळाले.
आता x बरोबर 40 समीकरण 1 मध्ये ठेवू. याची किंमत कुठे ठेवायची? समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 काय आहे? x अधिक y बरोबर 90. तर त्यातल्या x ची आलेली किंमत 40 ठेवायची अधिक y आपल्याला शोधायचा आहे बरोबर 90. अधिक 40 इकडे येऊन काय होणार? वजा होणार. म्हणजे y बरोबर 90 वजा 40 म्हणजे y बरोबर किती येणार? 90 मधून 40 गेले किती राहणार? 50. तर आता मग तिन्ही कोणांची माप. कोण ए किती आहे? तर कोण ए आहे x अधिक y. म्हणजे तो किती येणार? 40 अधिक 50. कारण x ची किंमत 40 आहे, y ची 50. 40 आणि 50 किती येणार? 90. परत कोण बी, त्याला आपण काय मांडलं होतं? x. बरोबर. तर कोण बी मध्ये x ची किंमत किती आली? 40. आणि कोण सी त्याला आपण मांडलं होतं y. त्याची किंमत किती आली? 50. म्हणजे ए चा 90, बी चा 40 आणि सी चा किती? 50. तर हे आपल्याला त्याचं अचूक उत्तर मिळणार आहे. तर प्रश्न 8 झाला. आता प्रश्न क्रमांक आपण 9 बघूया. आणि तेच विचारलं होतं आपल्याला, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ए बी सी. तिन्ही परत शेवटी आणखीन एकदा लिहा. आता 9वा प्रश्न. आता 9वा प्रश्न. एका 560 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. तर जो मोठा तुकडा आहे त्यातला त्याची लांबी किती येईल ते शोधायचं आहे. आता हे उत्तर हे करत असताना इथे आपण उत्तराची सुरुवात कशी करायची? समजा उत्तरामध्ये असलेल्या समजा लहान तुकड्याची लांबीला x मानूया आपण. एक दोरी आहे, त्याचे तुम्ही काय केलं? एक मोठा तुकडा आणि एक लहान तुकडा. समजा लहान आहे तो x आणि मोठा तुकडा आहे तो y, किंवा उलटही मानू शकता, तसं काही फरक पडणार नाही. समजा लहान तुकड्याची लांबी बरोबर x सेंटीमीटर असल्या व मोठ्या तुकड्याची लांबी सेमी, मराठी माध्यमसाठी असेल सेंटीमीटर, सेमी. तर त्याची लांबी किती मानायची? y सेंटीमीटर. इथून सुरुवात करायची. लहान तुकड्याची लांबी आहे ती x आणि मोठ्या तुकड्याची लांबी आहे ती y. मग आता काय म्हणणार आपण? पहिल्या अटीनुसार. तर पहिल्या अटीनुसार काय येणार? पहिल्या अटीनुसार त्या दोन्हींची बेरीज करायची. म्हणजे x अधिक y बरोबर, कारण का लहान तुकड्याची लांबी मोठ्या तुकड्याची लांबी आणि लहान हे दोन्ही मिळून काय होणार? दोरीची लांबी होणार. आणि दोरीची लांबी किती आहे? 560. म्हणजे लहान तुकडा आणि मोठा तुकडा दोन्ही मिळून त्याची लांबी किती होणार? 560. म्हणजे पहिलं समीकरण अतिशय सोपं मिळेल. लहान तुकड्याची लांबी अधिक मोठ्या तुकड्याची लांबी बरोबर एकूण दोरीची लांबी म्हणजे x अधिक y बरोबर 560. आता दुसरं लिहूया. दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट सुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे. तर त्या दुसऱ्या अटीनुसार लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट, लहान तुकड्याची लांबी किती मांडली आपण? x. त्याची दुप्पट म्हणजे 2 गुणिले x ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट. मोठ्या तुकड्याची लांबी किती आहे? y. आणि त्याच्या किती आहे? 1/3 म्हणजे 1/3 पट म्हणजे गुणिले करायचे. फक्त 1/3 पट आहे. ओके, म्हणजे गुणिले. तर लहान तुकड्याच्या दुप्पट केली त्याची लांबी, ती कुणा इतकी आहे? तर मोठ्या तुकड्याच्या 1/3 पट असं लिहायचं. 1/3 पट जे की प्रश्नात आपल्याला दिलेला आहे. पट म्हणजे गुणिले. आता हे केल्यानंतर याला सोपं रूप देऊया. 2 गुणिले x म्हणजे 2x येईल ह्या दोन्हींचा. आणि इथे y गुणिले 1 केला तर आहे तसं y येणार आणि छेदात 3 म्हणजे y छेद 3. त्याला आणखीन सोपं रूप द्यायचं झालं तर इथे हा छेदात 3 आहे म्हणजे भागिले तो इकडे येऊन काय होईल? गुणिले होईल. काय होणार? 2x गुणिले 3. हे डायरेक्ट करा तुम्ही. 2x गुणिले 3, कारण छेदात असणं म्हणजे भागिले असणं, तो इकडे येऊन गुणिले झाला. बेत्रिक किती येणार? 6x बरोबर y. आता y इथे त्याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, तर तो 6x कडे येऊन काय होईल? वजा होईल. 6x वजा y बरोबर पूर्ण अधिक y तिकडे गेला म्हणजे इकडे काही नाही म्हणजे किती राहणार आहे? 0 राहणार. तर याला समीकरण 2 देऊया आपण. हे दुसरं मिळालं आपल्याला. 6x वजा y बरोबर 0. तर समीकरण 1 आणि 2 याला जर सोडवायचं असेल तर त्यांची बेरीज करूया. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून काय करायचं? समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करायची. समीकरण 1 काय आहे? x अधिक y बरोबर 560. आणि समीकरण 2 काय आलेलं आहे? 6x वजा y बरोबर 0. ह्या दोन्हींची बेरीज करा. बेरीज करताना समीकरणांमध्ये
चिन्हात काही बदल होणार नाही. इथे एक्सचा सहगुणक दिलेला नाही तर तो काय घ्यायचा, 1 घ्यायचा. 1 आणि 6 किती येणार, 7x अधिक y वजा y. चिन्ह भिन्न आहेत एकमेकाला, काय होईल, कॅन्सल होईल, 0 येईल. ते 7x बरोबर किती येणार, 560. तर 7x चा अर्थ काय, 7 गुणिले x. तर ते इकडे येऊन काय होतील, 7 भागिले, म्हणजे x बरोबर 560 भागिले 7. मग x बरोबर किती येणार, 7 1 7, 7 8 56 आणि वरची एक 0, म्हणजे x बरोबर येणार 80. आता जर y शोधायचा असेल आपल्याला, तर x बरोबर 80 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवायचं. त्यासाठी समीकरण 1 लिहूया, x अधिक y बरोबर 560. मग आता याच्यात जर का आपण x ची किंमत ठेवली 80 अधिक y बरोबर 560, तर अधिक 80 तिकडे जाऊन काय होतील, वजा होतील, म्हणजे y बरोबर 560 वजा 80. तर हे जर केले 0 8 आणि 4 म्हणजे 480 आले y ची किंमत. तर अशा प्रकारे, म्हणून काय म्हणायचं, म्हणून लहान तुकड्याची लांबी, दोन्ही पण शोधूया आपण, जरी एक विचारला असलं तरी. म्हणून याच्यामध्ये लहान तुकड्याची लांबी, लहान तुकड्याची लांबी आणि दुसरा मोठ्या तुकड्याची लांबी, मोठ्या तुकड्याची लांबी. तर लहान तुकड्याची लांबी किती आहे, x, आणि मोठ्या तुकड्याची y. तर लहान किती आली होती, 80, त्याला एकक पण लिहा, सेंटीमीटर लहान तुकड्याची लांबी, आणि मोठ्या तुकड्याची लांबी 480 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही सुद्धा शोधलेल्या. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, तर मोठ्या तुकड्याची लांबी ती किती आहे, 480 सेंटीमीटर. दोन्ही सुद्धा उत्तरं लिहा, परीक्षेमध्ये आपल्याला दोन्ही विचारली जातात. तर हे झालं आपला 9वा झाला. आता 10वा प्रश्न बघूया. आता आपण प्रश्न क्रमांक 10 बघूया. एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराकरता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरता ऋण 1 गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले. तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती, हे आपल्याला शोधायचं. तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते, 60 होते. जर उत्तर बरोबर लिहिलं तर 2 गुण, आणि जर उत्तर चुकीचं असेल तर 1 गुण कट करण्यात येत होतं. तर त्यानं सर्व 60च्या 60 प्रश्न सोडवले, त्याला 90 गुण मिळाले. म्हणजे काही चुकले असतील आणि काही बरोबर, असे सगळे मिळून त्याला 90 गुण मिळाले. तर त्याच्या किती प्रश्नांची उत्तरं चुकली होती. तर आपण असं सुरुवात करताना असं लिहूया, समजा त्याच्यामध्ये समजा यशवंतने x उत्तरे बरोबर सोडवली, x उत्तरे बरोबर सोडवली व y उत्तरे चुकीची सोडवली. म्हणजे त्यानं बरोबर उत्तर किती सोडवलेत, x, आणि चुकीचे उत्तर किती सोडवलेत, y उत्तर त्यानं काय केलं, चुकीचे सोडवलेत. आता बरोबर आणि चूक असे मिळून एकूण किती प्रश्न त्यानं सोडवलेत, 60च्या 60 सगळे प्रश्न सोडवलेत. तर हे पहिल्या अटीनुसार येणार. म्हणून असं लिहूया, पहिल्या अटीनुसार काय होणार, तर बरोबर उत्तर x आणि चुकीची उत्तर y. तर x अधिक y बरोबर किती येणार आहे, 60 प्रश्न. तर त्याला क्रमांक 1 दिला. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट फार महत्वाची आहे. जर का त्यानं बरोबर उत्तर असेल तर त्याला 2 गुण मिळणार. मग त्यानं बरोबर उत्तर किती सोडवलेत, x. तर x गुणिले 2 बरोबर उत्तर असेल तर काय होणार, बरोबर उत्तर x सोडवले तर x चे प्रत्येकी 2. समजा बरोबर उत्तर त्यानं 10 सोडवले असतात तर बेन 10 किती मिळाले त्याला, 20. अशा अर्थानं. तसं काही इथं 10 सोडवलं असा त्याचा अर्थ नव्हे, उदाहरण दिलं मी तुम्हाला. तर x उत्तर जर त्यानं बरोबर सोडवलेलं असेल, x उत्तर जर बरोबर सोडवलं असेल तर मिळणारे गुण किती झाले, 2 गुणिले x. पण त्यानं काय केलंय, चुकीची उत्तरं सुद्धा सोडवलेली आहेत. चुकीची उत्तरं किती सोडवलीत, y. आणि दर चुकीच्या उत्तरासाठी 1 ऋण गुण, म्हणजे 1 गुण त्याचा वजा होत होता. ओके, वजा 1 गुणिले y. म्हणजे बरोबर उत्तराचे त्याला काय असतील ते गुण मिळतील, पण चुकीच्या उत्तराचे 1 गुण वजा होतील. अशी किती चुकीची उत्तरं लिहिलेत त्यानं, y. आणि हे एवढे सगळे करून त्याला किती गुण मिळालेत, 90 गुण मिळालेले. म्हणजे मिळालेले गुण आणि कट केलेले किंवा वजा केलेले गुण, चुकीच्या उत्तराचे गुण जे कट केलेले ते त्यातनं वजा केल्यावर किती राहतात, 90 राहतात. आता त्याला सोपं रूप देऊया, म्हणजे 2x परत 2 गुणिले हे जर x केले आपण तर किती आले, 2x आले, वजा 1 गुणिले y केलं तर
वजा y येणार आहे तसे, बरोबर किती आले 90. तर हे दुसरं समीकरण झालं. तर आता हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर काय करायचं, ह्या दोन्हींची बेरीज करायची. म्हणजे समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून समीकरण 1 अधिक समीकरण 2. समीकरण 1 काय होतं, x अधिक y बरोबर 60 आणि 2x वजा y बरोबर 90. तर ह्या दोन्हींची बेरीज करायची. बेरीज करताना समीकरणाचे चिन्ह काही बदलणार नाही. आता इथे सहगुणक एक्सचा काही नाही म्हणजे 1 आणि हा 2 आणि 1 किती येणार 3 अधिक y वजा y चिन्ह भिन्न त्यामुळे एकमेकाला कॅन्सल होणार, 0 येणार ते. मग 3x बरोबर, आता इथं बेरीज करायची 60 आणि 90 किती येणार 150. आता जर x पाहिजे असेल तर 3x चा अर्थ काय 3 गुणिले x गुणिले काय होणार भागिले, म्हणजे x बरोबर 150 भागिले 3 म्हणजे किती येणार x बरोबर 3 1 3 3 5 15 3 1 3 3 5 15 आणि वरची एक 0 म्हणजे x बरोबर किती येणार 50. ओके. आता y बरोबर x बरोबर 50 समीकरण 1 मध्ये ठेवू. x बरोबर 50 समीकरण 1 मध्ये ठेवायचे. आता 1 मध्ये ठेवल्यानंतर समीकरण 1 किती आहे, तर x अधिक y बरोबर 50 आहे. तर त्यातली x ची किंमत किती आली आहे, ती 50 ठेवा. अधिक y बरोबर x अधिक y बरोबर 60 असं समीकरण आहे ते. x अधिक y बरोबर 60 हे पहिलं समीकरण. तर इकडे किती येणार 60 येणार. मग आता हा अधिक 50 इकडे येऊन काय होईल वजा होईल, म्हणजे y बरोबर 60 मधून किती वजा करायचे 50. हे लक्षात ठेवा, हे किती आहेत 60. दिसण्यासाठी व्यवस्थित लिहितो इथे. तर अधिक 50 इकडे येऊन काय होणार वजा, म्हणजे y बरोबर किती येणार 60 वजा 50 बरोबर y बरोबर किती येणार 10 येणार. ओके. तर y ची किंमत आपल्याला मिळाली. इथे फक्त 60 आहे हे लक्षात ठेवा. इकडच्या अधिक 50 इकडे येऊन वजा झालं, म्हणजे त्यानं बरोबर सोडवलेली उत्तरे. प्रश्नामध्ये त्याचं नाव काय होतं बघा यशवंत, म्हणून यशवंतने बरोबर सोडवलेली उत्तरे, यशवंतने बरोबर, तर मी थोडक्यात लिहितो सोडवलेली उत्तरे, आणि यशवंतने परत तेच नाव लिहा चुकीची सोडवलेली उत्तरे. तर बरोबर उत्तराला आपण x मांडलं होतं, चुकीच्या उत्तराला y. x किती आले 50, चुकीची उत्तरं मी दोन्ही उत्तर दिले. तुम्हाला प्रश्नामध्ये जर बघितलं आपण इथे तर फक्त काय विचारलं होतं, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती असं विचारलं होतं. तर चुकीची उत्तरं किती 10. दोन्ही पण उत्तरं तुम्हाला शोधून दाखवलेली आहेत. बरोबर उत्तरं त्याची 50 आहेत आणि चुकीची उत्तरं त्यानं सोडवलेली चुकीची उत्तरं जी दिलेली आहेत त्याच्यात ती 10 आहेत. इथे एकूण 10 प्रश्न आपले पूर्ण होत आहेत. म्हणजे इथं सराव संच आपला जो 5.2 आहे शाब्दिक उदाहरणांचा तो पूर्ण होतोय. पुढील व्हिडिओपासून आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह सुद्धा सुरू करूया. ओके, थँक्यू.